नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? छान मजेत. मी पण छान मजेत. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आर्ट अँड ब्लॉगमध्ये. बरं का मैत्रिणींनो, आता आहेत पावसाळ्याचे दिवस आणि ह्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये खूप सारे आजारपणं घरात येत असतात. कारण आपली इम्युनिटी पॉवर या दिवसात जरा मंदावते आणि अन्नपचन पण जास्त होत नाही चांगलं. तर अशा याच्यात काय करायचं की आपल्या शरीराला पोषक असे लाडू बनवायचे. हातपाय दुखणे, अशक्तपणा वाटणे, पायाला गोळे येणे, अशा रीतीचे आपले दुखणे चालू होतात. सर्दी होणे वारंवार, तर हे वातावरणामुळे होत असतं. तर म्हटलं चला आपण लाडू बनवूया यासाठी. तर काय काय साहित्य घेतलं बघा. मी इकडे खारिका घेतलेल्या आहेत कट करून, आणि ह्या अशा कट करून घेतल्या. कारण आता सध्या कोणी दळून देत नाही, त्यामुळे आपल्याला घरीच करावं लागणार आहे. इकडे खोबरं पण घेतलेलं आहे, ते छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत त्याचे. हे बघा, याच्यासाठी साहित्य काय काय घेतलेलं आहे मी. तूप आहे 1 वाटी, गूळ आहे 1 वाटी, आणि फुटाणे आहेत. आपल्याला याच्या हिशोबाने घ्यायचे. काजू, खोबरं इकडे ठेवून देते मी, बारीक केलेलं आहे ते. हे प्रमाण दाखवत आहे मी, जास्त घेणार आहे साहित्य. इकडे किशमिश घेतले. किशमिश काळे पण घेऊ शकता, हे पण घेऊ शकता. हे फुटाणे ना आपल्या शरीराला फायबर वगैरे भरपूर प्रमाणात देतं आणि कमजोरी जाणवत नाही. इकडे आहे बदाम, थोडे अजून घेत आहे. हे बघा, इलायची पण घेतलेली आहे. फुटाणे, अक्रोड, बदाम, काजू, खोबरं, किशमिश, गूळ, तूप आणि अजून साहित्य आहे थोडंफार. आता हे बारीक करून घेतलेलं आहे. तुम्ही हवा असल्यास त्यामध्ये डिंकही टाकू शकता, आणि अजून जे सीड्स असतात तेही टाकू शकता. मखाणे वगैरे पण टाकू शकता. आत्ता माझ्याकडे जे अवेलेबल होतं ते मी साहित्य घेतलेलं आहे. हे आता हे घरीच मिक्सरवर दळून घेतलेलं आहे, आणि 1 वाटी तुपामध्ये 1 वाटी गूळ टाकलेला आहे. खारीक खोबरं दळताना मैत्रिणींनो एक गोष्ट करायची की पल्स मोडवर पहिले फिरवून घ्यायचं, जेणेकरून खोबरे जे बारीक तुकडे होतात नंतर दळायला सोपे जातात. तर आता यामध्ये आपण जे काढून घेतलेलं साहित्य होतं मिक्सरमधून ते काढून घेतलेलं आहे आणि संपूर्ण असं मिक्स करून घेत आहे. गूळ आणि ते साहित्य सगळं एकत्र होऊन जाईल. थोडं तूप साईडला ठेवायचं, गरज भासल्यास थोडंसं तूप आपण त्यामध्ये टाकू शकतो. आणि आता हे मी लाडू बांधून घेत आहे. रोज तुम्ही 1 लाडू जरी सकाळी खाल्ला तरी तुम्हाला 12 वाजेपर्यंत कमीत कमी भूक लागत नाही. बघा, आता आपले लाडू तयार झाले, आणि हे पावसाळ्यासाठी खास आहेत बरं का. तर मग मैत्रिणींनो, कसे झाले? तुम्ही पण असे लाडू बनवून बघा, खाऊन बघा, आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसे झाले ते. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा. भेटू पुन्हा पुढील व्हिडिओत. बाय बाय. चला तर मग बाय.